राज्यामध्ये अशोक खरातसारख्या बंधुबाबामुळे असंख्य महिलांना लैंगिक शोषणाला बळी पडावं लागलं, आर्थिक शोषणाला बळी पडावं लागलं। अशा प्रकारचे बंधुबाबा गावागावात राज्यात असण्याची शक्यता आहे, नव्हे ते आहेतच। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये जे गावागावामध्ये बंधुबाबा अशा प्रकारचे आहेत, त्यांचा कायमचा बंदोबस्त करून त्यांना गावबंदी करण्यात यावी, यासाठी आज मी जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली आणि जिल्हाधिकारी साहेबांना हे निवेदन देऊन विनंती केलेली आहे की आपल्या राज्यामध्ये 2013 साली जो नरबळी, अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा आणि जादू टोणाला प्रतिबंध घालण्यासाठी जो कायदा अंमलात आला होता, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि अशा प्रकारच्या बंधुबाबांना जे महिलांचं लैंगिक आर्थिक शोषण करतात त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी ग्रामसभा गावागावात घेण्याचा ठराव मंजूर करण्यात यावा आणि अशा बंधुबाबांना गावबंदी करण्यात यावी। आणि या कायद्याअंतर्गत जी तरतूद आहे की अशा प्रकारच्या बंधुगिरीला आणि अंधश्रद्धेला मुठमाती देण्यासाठी दक्षता अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशा प्रकारचं निवेदन मी आज जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे। ओके, बरं।